नमस्कार मंडळी. तर आता आम्ही निघालेलो आहोत पालखीच्या दर्शनाला. संत तुकाराम महाराजांची पालखीचं आगमन झालेलं आहे आकुर्डीमध्ये काल. दुसरा थांबा, दुसरा मुक्काम संत तुकारामांच्या पालखीचा. आता पालखी मार्ग चालू झालेला आहे, वारी चालू झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे वारकरी पूर्ण आकुर्डी गावामध्ये जे आलेले आहेत त्याच्यामुळे पूर्ण वातावरण वारकरीमय विठ्ठलमय झालेलं आहे. आणि इथे मम्मी थोडंसं मम्मी आणि ते पप्पा चाललो होता आम्ही. हळूहळू तुम्ही पाहू शकता आमचा एरिया आकुर्डी दत्तवाडी. चलो आता आमची छोटीशी पायी आणि आमच्या घरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत. विशेष म्हणजे पाऊस थांबलाय ना, जो एवढा जोरात पडत होता पाऊस. काय बाप्पा, ज्या मंदिरामध्ये शेकडो वर्षाची परंपरा आहे, तुकाराम महाराजांची पालखीचा मुक्काम तिथेच होतो विठ्ठल मंदिरामध्ये. अशा ठिकाणी आम्ही आता चाललो आहोत. हा म्हणजे याला जे फार ऐतिहासिक महत्त्व आहे या मंदिराला. आपला जो इतिहास आहे तो ऐतिहासिकपणे आणि पौराणिकपणे तसाच हा ऐतिहासिक महत्त्व असं जे मंदिर आहे इथे संत तुकाराम महाराज यायचे त्यावेळेला, त्या काळी 350-400 वर्षांपूर्वी. चला लवकर पोहोचायची बात आहे, लवकर पोहोचायचं आहे. कारण वारीचा हा जो इथला टप्पा आहे त्याची सुरुवात आता व्हायला स्टार्ट झालेली आहे. रस्त्याला बरेच वारकरी पालखीचं दर्शन घेऊन पुढच्या मुक्कामाकडे त्यांनी प्रस्थान केलं आहे. पुढचा मुक्काम पुणे महानगरपालिकेमध्ये असतो. थोडा वेळ चालल्यानंतर मग येत आहे दी ग्रेट, ज्याची एवढ्या वेळाने वाट बघत होतो. ते आमचं नेहमीचं श्रद्धास्थान, या आकुर्डीचं श्रद्धास्थान आणि शांततेचं असलेलं स्थान ते म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विठ्ठलवाडीचं मंदिर, या आकुर्डीचं विठ्ठल मंदिर. काही तासांपूर्वी जर तुम्ही इथे आला असता तर तुम्हाला इथे उभा राहायला सुद्धा जागा मिळाली असते. इतकं हे खचाखच भरलेलं असतं. पूर्ण आकुर्डी, आजूबाजूचा पिंपरी चिंचवड इथे सगळं अवतरलेलं असतं. फायनली अगदी थोडासा वेळ थांबून मंदिराच्या आत आम्हाला एंट्री भेटली. थोडीशीच लाईन होती आणि दरवर्षी मी याच टायमिंगला जातो. मध्यरात्री 2 ते 3च्या दरम्यानच जातो मी. मंदिरामधलं वातावरण एवढं तुकाराममय झालेलं, एवढं विठ्ठलमय झालेलं होतं, एवढं पवित्र वाटत होतं, काय सांगू मी तुम्हाला. जबरदस्त. दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत पंढरपुराच्या दिशेने पायी निघतात. हे केवळ यात्रा नसून श्रद्धा, समता, सेवा आणि भक्तीचा एक अद्भुत उत्सव आहे. चला जाणून घेऊया या वारीचा इतिहास काय आहे.
संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू येथे झाला. ते महान संत, कवी आणि समाज प्रबोधन करणारे विचारवंत होते. त्यांनी हजारो अभंग रचले आणि विठ्ठल भक्तीचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्या काळात त्यांच्या अभंगांमध्ये जात पात, अहंकार आणि अंधश्रद्धेला विरोध करत प्रेम, समता आणि विठ्ठलाचं नामस्मरण ह्याचा संदेश दिला आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितले, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. खरंच आजही हा खरं तर अभंग माझ्या कानी पहिल्यांदा लता मंगेशकरजी यांच्या आवाजात माझ्या कानी पडला आणि तेव्हापासून मी अजूनही संत तुकाराम महाराजांचा भक्त झालो. आजही हा अभंग प्रत्येक वारकऱ्यांच्या ओठांवर अजूनही तरंगतो. संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांच्या पादुका देहूहून पंढरपुराला नेण्याची परंपरा सुरू झाली. पुढे त्यांच्या वंशजांनी आणि वारकरी संप्रदायाने या परंपरेला संघटित स्वरूप दिले. आजही पालखी सोहळ्याची परंपरा शेकडो वर्षांपासून अखंड सुरू आहे. दरवर्षी ज्येष्ठ वद्य अष्टमीच्या सुमारास देहू इथून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपुराकडे प्रस्थान करते. मार्गात पुणेमध्ये देहू आणि आता जिथे आपण उभे आहोत ते म्हणजे आमचं आकुर्डी गाव. तिथे पालखीचा दुसरा थांबा असतो, विसावा असतो. तिथून मग ती जाते पुणे सिटीमध्ये. तसंच मार्गात पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी अशा अनेक गावातून पालखी पुढे सरकत अखेरीस आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचते. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांना वारकरी असे म्हटले जाते. जे आता तुम्ही पाहताय कित्येक अनेक लोक किती श्रद्धेने, भावनेने ह्या सगळ्या आरतीला, म्हणजे आता ही जी चालू आहे ही आरती, आता ही शेवटची आरती आहे या मंदिरातली, कारण इथून तिची सुरुवात होणार आहे पुढे या पादुकांचा जो अभिषेक करणार आहे त्या गोष्टीकडे. आणि नंतर एकदा ह्या दिवसाचा अभिषेक झाला, या मंदिरामध्ये अभिषेक झाला की ती पालखी इथून हलणार आणि तिच्या पुढच्या मुक्कामासाठी निघणार. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांना खरं तर वारकरी म्हटले जाते. त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंधाचा टिळा, हातात टाळ, मृदुंग आणि मुखी अखंड विठ्ठलचा गजर असतो. वारकऱ्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिस्त, साधेपणा आणि समानता. कारण हा संपूर्ण वारकरी संप्रदाय जो येतो तो आपापल्या शेतकऱ्यांचा हा वारकरी संप्रदाय आहे. नाही, प्रत्येक घटकातून हा येतो. पण वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्या शेतीची कामं ठेवून, अरे विठ्ठला आता मी तुझ्याकडे येणार, वारी करून येणार आणि बरोबरच संत तुकाराम महाराजांच्या या वारीतून येणार. येथे श्रीमंत, गरीब, लहान मोठा, स्त्री पुरुष कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकाच रांगेत चालतात, एकत्र भोजन करतात आणि एकमेकांची सेवा करतात. हीच खरी संतांची शिकवण आहे, नाही का? वारीमध्ये दिंडी परंपरा अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक दिंडीमध्ये शेकडो वारकरी असतात. प्रत्येक दिंडीचे स्वतःचे ध्वज, टाळकरी, मृदुंगवादक आणि व्यवस्थापन आहे. रोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. दिवसभर अभंग, भजन, कीर्तन आणि नामस्मरण करत वारकरी अनेक किलोमीटर, समजलं का, पायी चालतात. फायनली मला थोडा गर्दी सरकत तुकोबांच्या ह्या ज्या पादुका आहेत ह्यांचं दर्शन घेण्याचा मला काय म्हणतात भाग्य मिळालं. खरं तर मी
इथेही नमस्कार करतो आणि जेव्हा पालखी परत येते पंढरपुरावरून देहूमध्ये तेव्हा सुद्धा अगदी शांततेने खूप काही मनातलं सांगण्यासाठी मी तुकोबारायांकडे देहूमध्ये नक्कीच त्यांना भेटायला जातो. ही यात्रा शरीराला थकवणारी असली तरी मनाला नवं चैतन्य देणारी आहे. मी असे कित्येक अगदी आजी आजोबांच्या वयाला आलेले लोक वारी करताना पाहिले. कालच संदीप पाठक यांचा मी एक पॉडकास्ट पाहिला. त्यात त्यांनी त्यांचा एक प्रसंग सांगितला. त्यात ते बोलतात की त्यांना एका आजीनी सांगितलं होतं की बाळा, वारी गिनायची नसते तर पेरायची असते. बापरे, केवढं छोटं असं हे वाक्य आहे, पण केवढं महत्त्वपूर्ण आणि एकदम वेटेज असलेलं वाक्य आहे. भक्कम. विठ्ठला, काय तुझी, काय बोलू मी तुझ्याबद्दल. आजच्या आधुनिक धावपळीमध्ये जीवनात वारी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. मोठेपणा संपत्तीत नसतो तर नम्रतेत असतो. खरे सुख स्पर्धेत नसून सहकार्यामध्ये असते आणि देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रेम, सेवा आणि विठ्ठलाचे नामस्मरण. आज वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देणारी प्रेरणादायी चळवळ बनली आहे. आणि ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती या मंदिरातली, काय सांगू या मूर्तीबद्दल. संत तुकाराम महाराजांनाचं प्रेरणास्त्रोत असणारी आणि माझाही पॉवर सेंटर असणारी ही मूर्ती, येता जाता जेव्हा सुद्धा मी या मंदिराचे जातो तेव्हा मला ही प्रेरणादायी आणि ताकद देणारी ह्या दोन मूर्त्या, विठ्ठल आणि रुक्मिणी. आता तुम्ही पाहता इथे खरं तर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं इथे पूजन केलं जात आहे. एकदा का हे पूजन झालं की ह्या परत पादुका त्या पालखीमध्ये जातील आणि मग पुढच्या प्रवासाला ही पालखी तयार होईल. बाहेर रथ हा तयार होतच आहे. मस्त सुगंधित फुलांनी, टवटवीत फुलांनी तो फुलतच आहे. आणि ते तुकोबारायांच्या ह्या पादुका त्यांच्या संपूर्ण त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या ह्या वारकरी संप्रदायातल्या लोकांमुळे आणि इथे आलेल्या श्रद्धेने, भावाने आलेल्या प्रत्येक माणसांसारखे ही जी फुलं आहेत, ही जी तुम्हाला दिसत आहेत, त्यांच्यामध्ये ह्या पादुकांचं खरंच अभिषेक होतोय. आणि हे त्याचं जे पवित्र पाणी आहे हे परत आजूबाजूच्या आवारामध्ये मंदिराच्या झाडांना दिलं जातं. हे तुम्ही पाहता, ही संपूर्ण हे जे तामन आहे चांदीचं तामन आहे. बापरे, म्हणजे देवाच्या पुढे ह्या सगळे जे मेटल्स आहेत खूप असे अमूल्य, ज्याचं खूप असं मूल्य आहे, अशा मेटल्सला सुद्धाही ह्या चरित्रांनी मागे टाकलेलं आहे. हे चरित्र आपल्याला तेच तर शिकवतात की तुम्ही तुमच्या विचारांवर आणि तुमच्या कर्तृत्वावरती ठाम राहा, पवित्र राहा, संलग्न राहा आणि देवावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवा. बघा, हे सगळे जे छोटे छोटे वारकरी आहेत, फुलं आहेत, जे तुमच्याकडे आकर्षिले जाणारच आहेत आमच्यासारखे. फायनली आरतीला सुरुवात झालेली आहे आणि तुकोबारायांच्या पादुकांची जी हे पूजन आहे हे संपन्न झालेलं आहे. आरतीला सुरुवात होते आणि जे वातावरण आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा ताकद निर्माण होते. विठ्ठलाच्या
मनोवेदना माझा आरती ज्ञानराजा जनमुल उद्धरी रे सकल जीवाची नारे ओम विश्वजनिता अवघे समृद्धी रे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आळसा हरिनामा आरती तुकारामा राधे सागरा आशान तारी सच्चिदानंद मूर्ती आळसा हरिनामा आरती तुकारामा राणी गुणांगणवती आता या पादुका इथून उचलून पालखीत ठेवण्यात येतील आणि मग पालखीचं मार्गक्रमण होईल पुढच्या दिशेला, पुढच्या मुक्कामासाठी.
रिचार्ज हो गया रिचार्ज झाला आता पालखीचं जे प्रस्थान होणार आहे काहीच क्षणामध्ये पालखी ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून उठणार आहे आणि ती तिच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल. ही काय पालखीने प्रस्थान केलं आहे हे महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. फायनली आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीने या रथामध्ये त्याचं स्थान घेतलेलं आहे आणि आता हा रथ सज्ज झाला आहे त्याच्या पुढच्या निवासाकडे, त्याच्या पुढच्या प्रवासाकडे, जो असणार आहे पुण्यामध्ये नानापेठ इथे. आणि मग इथून ती एक दिवस थांबून विश्राम घेऊन मगच ती पुढे तिच्या पुढच्या प्रवासाला, म्हणजे त्याचा पुढचा थांबा लोणी काळभोरला. आणि असं करत करत शेवटी पालखी सासवडच्या दिशेने दिवे घाटातून, दी ग्रेट दिवे घाटातून तिचं जे सुंदर स्वरूप दिसतं तिथून ती जाणार पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला. विठ्ठल 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 विठ्ठल. झालं दर्शन? दर्शन झालं का? हो, खूप म्हणजे खूप टाइम मन भरलं, 2 तास. मन भरलं. एवढा वेळ तर आपल्याला देहूमध्ये पण भेटत नाही. मी काढलेत फोटो तरी पण ते इकडे चालली 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 पालखी चालली. गेली. मग चप्पल घ्यायची अजून. हा कुठे आहेत पप्पा? तर चला मी तुम्हाला दाखवतो बाहेरून आमचं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलवाडीतलं आकुर्डी गावातलं कसं दिसतं, कसं सजवलं आहे. दरवर्षी याची थीम खूप सुंदर असते. याही वर्षी सुंदर फुलांनी, गोंड्यांनी ह्या मंदिराचं प्रवेशद्वार सजवलेलं आहे, जिथे लिहिले आहे माझे तुकोबा. हो यस, माझेच तुकोबा, आपल्या सगळ्यांचे तुकोबा संत तुकाराम महाराज. आता त्यांनी त्यांच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. काय मम्मी, कसं दर्शन? एकदम छान, एक नंबर. मन भरून निघालं. इतक्या वर्षाचा जो होता कोटा तो भरला. इतक्या वर्षाचा कोटा भरला. भरला कोटा. रिचार्ज सक्सेसफुल. रिचार्ज सक्सेसफुल आणि पॉवरफुल फॉर द एंटायर इयर. नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षीपर्यंत देखेंगे. हा, पुढच्या वर्षीपर्यंत भेटेंगे अगले साल. नाही पण आपण तर ज्या वेळेला पादुका परत येतात देहूमध्ये तेव्हा पण जातो आपण.
आपण भेटतच असतो, आपलं चालूच असतं रिचार्जिंग. रिचार्जिंग. चलो तर निघायची बात आहे. घरी चाललोय तर वाजलेत 5. तर घरी निघायची बात आहे. आता घरी जातो, फटाफट आवरायचं आणि जिमला निघायचं. आता नाही येत बाबा, दुसरी वारी आपली. नाही आहे. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, भेदा नाही कळला, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.